राज्याच्या तमाम जनतेला माझ्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी प्राप्त होईल अशी मी माझ्या कुलदेवतेच्या चरणी पहिले प्रार्थना करत, आपण जो प्रश्न विचारला, मागचं वर्ष सुद्धा काँग्रेससाठी पोषकच होतं. भाजपच्या बैमानीच्या समोर आणि जनतेच्या मताचा अनादर करणं हा भाजपनी जी मानसिकता बनवलेली आहे त्याच्यामुळे काँग्रेसचा पराजय झालेला होता. हे कोणालाही नाकारता येत नाही. मुख्य निवडणूक आयोगाचे जे उत्तर आणि त्याची प्रेस कॉन्फरन्स आपण ऐकली तर त्याच्यातच बैमानी कशी झाली याचं उत्तर मुख्य निवडणूक आयोगाकडून आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे हे वर्ष लोकशाहीसाठी पोषक असावं. अगर हे वर्ष लोकशाहीसाठी पोषक ठरलं आणि निवडणूक आयोगाला संविधान वाचवण्याची मिळाली आणि जनतेचा मताचा अधिकार जनतेजवळ राहू दिला तरच खऱ्या अर्थानं आपल्या लोकशाहीचं अजून ती बलाढ्य होईल, शक्तिशाली होईल आणि देश आपला बलाढ्य होईल. आणि म्हणून काँग्रेसचा पराजय नाही, हा बैमानीने केलेला पराजय होता. आणि त्याच्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मानणारा मोठा वर्ग आहे आणि लोकांना अपेक्षित आहे की काँग्रेसच आता या महाराष्ट्रामध्ये सत्तेत यावं. मीडियावाले शब्दाचा अनर्थ करता मी सांगितलं की भाजपवाले आता अलीकडे त्यांना काही दिसत कळत नाही आणि राहुल गांधीला ते खूप घाबरतात. आणि राहुल गांधीच्या बद्दल त्यांनी सांगितलं की 2 वर्ष झाले भगवान श्रीरामाचं मंदिर अयोध्येत झालं, ते गेले नाही. मी सांगितलं की राहुलजी भगवान श्रीरामांची जी भूमिका होती तेच काम राहुलजी करतात आहेत. देशातल्या शोषित पीडित लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि देशाचं संविधान वाचवण्याचं काम राहुलजी करतात आहेत. राहुलजी जेव्हा अयोध्येला जातील ते मंदिरामध्ये जातीलच, भगवान श्रीरामाचं दर्शन करतील, पण भगवान श्रीरामाच्या पावलावर राहुलजी काम करतात आहेत हे मी सांगितलेलं आहे. मी भगवान श्रीरामाचं आणि राहुलजीची बराबरी केलेली नाही. भगवान श्रीरामाचं काम करणं, त्यांच्या विचाराचं काम करणं हे बराबरी होतच असेल तर मग नरेंद्र मोदींनी भगवान श्रीरामाला छोटस दाखवून आपल्याला मोठं दाखवलं होतं तर ते कुठलं हे राम भक्त आहे हाही प्रश्न या ठिकाणी